नमस्कार शेतकरी मित्रांनो, दौलत सूर्यवंशी आगरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये शेवगा या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी लागवड केलेली आहे। एक शेवग्यावर आपण कॉम्बिनेशन फवारणी या व्हिडिओच्या माध्यमामधून शेतकऱ्यापर्यंत सांगत आहोत। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही माझ्या जर चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा, कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर शेतकरी मित्रांनो, एक आपल्याला शेवगा या पिकावर कॉम्बिनेशन फवारणी बघायची आहे, जेणे की आपल्याला या फवारणीच्या माध्यमामधून भरपूर असं उत्पन्न मिळावं, त्यासाठी ही एक महत्त्वाची फवारणी आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हे ओडिशीचा शेवगा आहे, हे जे पीक आहे। आता या ठिकाणी फ्लोरिंग स्टेज खूप मोठ्या प्रमाणामध्ये याला आलेली आहे। तर याची आपल्याला फुलगळ होऊ नये म्हणून आपल्याला ही एक महत्त्वाची फवारणी करायची आहे। या फुलाचं रूपांतर अशा शेंगामध्ये झालं पाहिजे। आता या ठिकाणी तुम्हाला मी नेत आहे, शेवग्याच्या प्लॉटमध्ये आलेलं आहे। ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता। आता ह्या ठिकाणी हे जे फुलं दिसतात तुम्हाला, हे फुलं लागलेले आहेत। अशा या फुलाचं रूपांतर आपल्याला अशा शेंगामध्ये झालं पाहिजे, हे बघू शकता या ठिकाणी। तर यासाठी आपल्याला ही एक कॉम्बिनेशन महत्त्वाची फवारणी करायची आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला या फवारणीमध्ये काय घ्यायचं आहे नेमकं, आणि कशा प्रकारे आपल्याला मार्केटमधून औषधं घ्यायचे, यामध्ये साधारणतः तुम्ही डायमिथोएट 30% असलेलं आपल्याला हे 30 ml घ्यायचं आहे 15 लिटरच्या पंपसाठी। आणि दुसरं साप हे बुरशीनाशक आपल्याला 40 ग्राम घ्यायचं आहे 15 लिटरच्या पंपसाठी। आणि तसंच याला मायक्रोन्यूटन म्हणून आपण चिल्मेक्स कॉम्बी हे 15 ग्राम घ्यायचं आहे 15 लिटरच्या पंपसाठी। आणि दुसरं आपल्याला 20% असलेलं बोरान हे 15 ग्राम घ्यायचं आहे 15 लिटरच्या पंपसाठी। याची कॉम्बिनेशन करून आपल्याला या शेवगा पिकावर फवारणी करायची आहे, जेणे की अशा फुलाचं रूपांतर शेंगामध्ये व्हावं, त्यासाठी ही एक महत्त्वाची आपण फवारणी या व्हिडिओच्या माध्यमामधून सांगत आहोत। तर ही जर फवारणी आपण जर केली तर 100% आपल्याला तुमची फुलगळ होणार नाही, कारण आपण या ठिकाणी एक चिल्मेक्स कॉम्बीमध्ये जे मायक्रोन्यूट्रन, मॅग्नेशियम, बोरानसारखे घटक आहेत, हे आपण या फवारणीमध्ये सांगले। बोरान की या फुलाचं रूपांतर शेंगामध्ये व्हावं, कारण आपण या ठिकाणी हे बोरान वापरलेलं आहे। आणि दुसरं जे साधारणतः आपण डायमिथोएट 30% वापरलेलं आहे, कारण जास्त जर पॉवरचं आपण महागडे जर औषध मारलं तर याच्यावर जे मधमाशा येणारे आहेत, जे फुलाचं परागीकरण होणार ते होणार नाही, कारण ती महत्त्वाची मधमाशी असते याच्या पॉलिनेशनसाठी। त्यासाठी आपल्याला शक्यतोवर महागाचं जे आणि फास्ट असलेलं औषध याच्यावर कीटकनाशक, अळीनाशक मारायचं नाही, त्यासाठी हे तुम्हाला एक 30% असलेलं डायमिथोएट मी या फवारणीमध्ये सांगितलेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता यावर असं ढगाळ वातावरण असल्यामुळं साधारणतः या फुलावर बुरशीचा अटॅक येतो आहे। अटॅक हे बघू शकता, या ठिकाणी हे बुरशीच आलेली आहे, हे असे तुटतात आणि पळतात अशा ढगाळ वातावरणामुळं। हे होऊ नये म्हणून आपण या ठिकाणी UPL कंपनीचं हे साप तुम्हाला बुरशीनाशक मी दिलेलं आहे, ते हे आपल्याला 40 ग्राम वापरण्याचं मी या फवारणीच्या मध्ये सांगितलेलं आहे। तर अशा प्रकारे जर आपण फवारणी केली तर 100% या फवारणीचा आपल्याला फायदा होईल। तर शेतकरी मित्रांनो, हे शेतकऱ्याला एक साधारणतः फास्ट उत्पादन देणारं एक महागडे असं पीक आहे। आणि शेंगा ह्या कुठल्याही मार्केटला तुम्ही न्या, साधारणतः 60 रुपये किलोच असतात, त्यासाठी हे लवकर येणारं हे शेवगा आहे आणि कमी पाण्यावर येणारं सुद्धा हे पीक आहे, त्यासाठी आपल्याला अशी ही फवारणी करायला पाहिजे। शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडं कोणती व्हरायटी आहे हे मला एक छोटीशी कमेंट करायला मात्र विसरू नका। एक छोटीशी कमेंट करा, कारण तुमच्याकडं कुठली व्हरायटी लावलेली आहे आणि कुठून तुम्ही कमेंट करता हे पण करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।